नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, लवकरच 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि यंदा 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, ज्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना आणि प्रत्येक तिथीला एक विशेष असं महत्त्व आहे आणि यंदा 2026मध्ये एक अतिरिक्त महिना आहे. तो दर 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यात आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा आध्यात्मिक उपासना भक्तीसाठी एक आदर्श काळ मानला जातो. तर अधिक मास कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे, तसंच या महिन्यात कोणते शुभ कार्य करावं किंवा कोणतं शुभ कार्य हे आवर्जून टाळावं, तसंच या अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी का भरावी आणि ती कशी भरावी, तसंच ओटी भरताना मुलीनं आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू नक्की घ्यायची आहे. तसंच आपण या अधिक महिन्यामध्ये जोडव्यामध्ये भर टाकत असतो. आपली जोडवी जी जुनी आहेत तर तीसुद्धा आपण बदलत असतो. तर ती जोडवी बदलताना तुम्हाला ही एक चूक अजिबात करायची नाही. तर ही चूक कोणती आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच या अधिक मासामध्ये अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कराव्यात, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. तर तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यामुळं. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 2026मध्ये अधिक मास हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती कधी आहे तर 15 जून 2026 या दिवशी या अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास हा दरवर्षी येत नाही बघा, साधारणत दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंची उपासना ही केली जाते. अधिक मास हा संपूर्ण महिना शुभ कार्यासाठी खूप खास मानला जातो. या महिन्यात दान, तप, जप आणि धार्मिक ग्रंथाचं पठण केल्यानं आपल्याला अनेक पटीनं पुण्य मिळतं. अधिक मासामध्ये जावयाला धोंडे खाऊ घालण्याची प्रथा आहे बघा. या महिन्यात आपल्या जावयाला 33 अनारसं, 33 धोंडे दान दिले जातात आणि अजूनही ती प्रथा आपल्याकडे चालू आहे. आणि म्हणून या धोंड्याच्या महिन्यात खास करून लेक आणि जावयाचा मानपान केला जातो. जर आपण अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. या महिन्यात दान करणं हे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानलं जातं आणि म्हणून या महिन्यात आपल्या यथाशक्ती जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. ज्यामध्ये बघा, तुम्ही अन्नदान, वस्त्रदान किंवा 33 वस्तूंचं दान हे आवर्जून करायचं आहे. या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसंच भगवान श्री हरी विष्णूंच्या विष्णू नामाचा जप करावा किंवा पठण करावं. किंवा अधिक मासामध्ये बघा, अतिशय पवित्र आणि अधिक मास हा अतिशय पवित्र आणि शुभ असला तरीही या महिन्यात काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या असतात. काही गोष्टीमध्ये या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत, जसं की अधिक महिन्यामध्ये विवाह करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन यासारखी शुभ आणि नवीन वर्षाचे नवीन कार्याची सुरुवात करणं टाळावं, कारण याला निष्कर्ष महिना असं म्हटलं जातं आणि म्हणून या महिन्यात यासारख्या गोष्टी चुकून देखील करू नये. आता
या अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आईची ओटी भरणं. प्रत्येक मुलीनं या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी जी आहे तर ती नक्की भरायची आहे. कारण बघा का, या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व हे सांगितलं गेलेलं आहे. बघा, आपल्या जन्मदाता आईच्या ऋणांची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी प्रार्थना करणं हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आईची ओटी भरण्यामागे हा उद्देश आहे. असंही आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काहीतरी करत असते आणि म्हणून तिचं ऋण फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे थेट भगवंतांकडे पोचतं असं म्हटलेलं आहे. म्हणून आता या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर अधिक महिन्यामध्ये बघा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी जी आहे ती मंगळवारी किंवा शुक्रवारी भरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण बघा, आपण देवीची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरत असतो आणि आपली आई ही देखील देवीपेक्षा कमी नाही. आणि म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी आईची ओटी जी आहे ती भरू शकता. परंतु या 2 दिवशी नाही भरली किंवा जर तुम्हाला नाही भरणं शक्य झालं तर तुम्ही आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी जाऊन आईची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता बघा, आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, तर आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या वस्तू, तसंच हळदी कुंकवाचा करंडा, हळदी कुंकू, हिरव्या रंगाच्या बांगड्या, कंगवा आणि यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही अनारसाचा समावेश करू शकता किंवा तुम्ही इतर कोणतेही गोड पदार्थ घेतले तरीही चालतील. परंतु या अधिक महिन्यामध्ये बघा, अनारसाला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून अनारस घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही या महिन्यामध्ये करा. तसंच मुलीनं आईला नवीन वस्त्र द्यावं, नवीन एखादी साडी द्यावी, जी आहे तुम्हाला शक्य आहे तशी साडी तुम्ही खरेदी करा आईसाठी आणि आईला पाठावर बसवा, तिला हळदी कुंकू लावावं. नंतर आईच्या साडीच्या पदरावर तुम्हाला नारळ, खण, तांदूळ आणि इतर वस्तू ओटी ठेवून आईची ओटी भरायची आहे. आणि ओटी भरताना आईला 33 पदार्थ, जसं की 33 अनारसं किंवा 33 रुपये किंवा 33 फळं ही आवर्जून द्यावी. यानंतर बघा, आईला नमस्कार करायचा आहे. आईच्या आरोग्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी प्रश्न पडतो, आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? तर पहा, अविवाहित मुलगी असेल तर या अधिक महिन्यामध्ये ही ओटी अशी मुलगीसुद्धा नक्कीच भरू शकते. कारण आता या अधिक महिन्यामध्ये अशी एक वस्तू जी आहे ना, जी तुम्हाला आपल्या आईसाठी घ्यायची आहे, ती म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. तर बघा, तुम्ही आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आता बघा देता येणं शक्य झालं नाही तर तुम्ही काय करू शकता, बांगड्या भरण्यासाठी तिला किमान 100 ते 200 रुपये का होईना आईला नक्की बांगड्या भरण्यासाठी द्यायचे आहेत. कारण या अधिक महिन्यामध्ये आई हिरव्या रंगाच्या बांगड्या भरणं हे खूप शुभ मानलं जातं. म्हणून प्रत्येक मुलीनं आईसाठी ही एक महत्त्वाची वस्तू आहे तर ती नक्की द्यायची आहे. तसंच या अधिक महिन्यामध्ये स्त्रिया आपली जोडवी बदलतात. जी जुनी जोडवी असतात त्यामध्ये भर टाकतात किंवा नवीन जोडवी जी आहे तर ती सुद्धा खरेदी करत असतात. तर या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलणे किंवा जोडव्यांमध्ये भर टाकणे हे खूप शुभ मानलं जातं. बघा, देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे मानलं जातं आणि म्हणून मंगळसूत्रानंतर सगळ्यात महत्त्वाचा अलंकार असा जो येतो तो म्हणजे आपल्या पायात असणारी जोडवी. तर बघा, सौभाग्यवती स्त्रियांनी पायात जोडवी घातल्यानं जीवनात सुखसमृद्धी येते. स्त्रियांनी पायाच्या बोटात
जोडवी घातल्यानं पती पत्नीचं नातं हे मजबूत होतं. तसंच देवी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होऊन त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणते आणि नकारात्मकता देखील दूर होते, असं आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परंतु बघा, जोडवी करताना आपल्या पायामध्ये नेहमी चांदीची जोडवी असावी. तरी तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करू शकत असाल, इतकी तुमची ऐपत असेल, तरीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती जोडवी पायामध्ये कधीच घालू नयेत, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. कारण का बघा, सोन्याची जोडवी जी आहेत ना, सोन्याच्या जोडवी तर ती पायामध्ये कधीच घालू नयेत. असं का? कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि ते पायात अशुभ मानलं जातं, पायात घालणं अशुभ मानलं जातं. कारण जेव्हा आपण जोडवी आपल्या पायामध्ये घालतो ना, तेव्हा आपल्या बोटांचा, आपल्या जोडव्यांचा जो संबंध आहे हा जमिनीशी येत असतो आणि म्हणून कुठेतरी माता लक्ष्मीचा अपमान होतो. म्हणून पायामध्ये कधीही सोन्याची जोडवी जी आहे तर ती घातली जात नाहीत. आणि चांदी आहे ना, आता चांदी हा धातू जो आहे त्यामुळे नेहमी पायामध्ये आपण चांदीची जोडवी घालावी. जेव्हा आपण पायामध्ये चांदीची जोडवी दोन जोडवी घालतो ना, तेव्हा शरीरातील ऊर्जेचा समतोल हा कायम व्यवस्थितपणे राखला जातो. तसंच आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तीसुद्धा ही जोडवी जी आहे ती आकर्षित करत असतात आणि आपल्यामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. आणि या नकारात्मक ऊर्जासोबतच आपल्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे तर तीसुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम ही जोडवी करत असतात. आणि म्हणून तुम्हाला चुकूनही या अधिक महिन्यामध्ये जोडवी जी आहे ती बदलताना चांदीऐवजी सोन्याची जोडवी जी आहे तर ती खरेदी करायची नाहीत. या अधिक महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा गुरुवारी जोडवी बदलणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि शक्य असेल तर ही जोडवी तुम्ही आईकडून करून घ्यायची आहेत. म्हणजे बघा, असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये जसं आपण आईची ओटी भरत असतो, तसंच आईनंसुद्धा आपल्या मुलींच्या जोडव्यामध्ये भर टाकायची आहे. मुलीला नवीन जोडवी करून द्यायची असं म्हटलं जातं. म्हणून तुमच्या आईला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही आईकडून जोडवी करून घ्यायचा प्रयत्न करा. परंतु जर तुमच्या आईला जोडवी करणं शक्य नसेल तर तुम्ही ही जोडवी स्वतः केली तरीसुद्धा चालतील. तसंच या पवित्र महिन्यामध्ये छोटीशी चूकसुद्धा आपलं पुण्य जे आहे ते हिरावून घेऊ शकते. आणि म्हणून आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अशा काही चुका आहेत ज्या आवर्जून टाळायच्या आहेत. त्यामध्ये बघा, अधिक महिन्याच्या काळामध्ये आपले स्वामी भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा ही नेमकी कशी करावी, जेणेकरून आपल्याला या सेवेचं संपूर्ण फळ जे आहे ते प्राप्त होईल. तर बघा, अधिक मासाला संयमाचा महिना मानला जातो. यामुळे या काळात भौतिक सुखाशी संबंधित काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभ कार्य आहे तर ते वर्ज्य करावं. जसं की गृहप्रवेश असेल, नामकरण सोहळा असेल, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला अगोदर सांगितल्या तर त्या पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. तसंच भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपल्या शरीरात आणि आपल्या मनात शुद्धता असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा संपूर्ण महिन्यात तुम्हाला कोणालाही अशुद्ध बोलायचं नाही, अपशब्द बोलायचं नाही, कोणाशी खोटं बोलायचं नाही, शांती, संयम आणि मधुर भाषा वापरायची आहे. हा महिना दानधर्मासाठी ओळखला जातो. या महिन्यामध्ये दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, कमीत कमी 33 वस्तूंचं दान हे नक्की करा. दान करताना मनात कोणताही स्वार्थ तुम्ही ठेवू नका. तसंच या काळात तुळशीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. परंतु बरेच लोक रविवारीसुद्धा तुळशीला पाणी घालतात. आता ही चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे. रविवार आणि एकादशीला तुळशीला कधीही पाणी घालू नये.
यामुळं काय होतं, अधिक मासाचं फळ जे आहे तर ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची निष्ठापूर्वक सेवा करायच्या आहेत. याला पुरुषोत्तम उपासना असं म्हणतात. भगवान विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप. या महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप हा नक्की करावा. तसंच श्रीमद भगवद्गीता किंवा रामायण यापैकी कोणत्याही ग्रंथाचं वाचन जे आहे तर ते तुम्ही आवर्जून करावं. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा हा नक्की लावावा. या अधिक महिन्यात दररोज भगवान श्रीहरी यांना पिवळं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा नक्की अर्पण करावा. तसंच शक्य असेल तर दररोज भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला पंचामृतानं अभिषेक करा आणि शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. तरी तुम्हाला या चुका या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत व भगवान श्रीहरी विष्णूंची सांगितल्याप्रमाणे या गोष्टी केल्यानं सेवा करायची आहे. तर नक्कीच या अधिक मासाचं संपूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.